इस तर पुन्हा एकदा आपल्याला समोरच्या कक्षामध्ये साथ देतील स्वीट व्हॉइस ऑफ पालघर सॉरी सोहम. या सामन्याला सुरुवात होते, झालंय, चांगली सुरुवात करून दिली. बघूया आता राजू आणि एका बाजूला बघायला मिळते स्वप्नील लाला, दोघंही जिगरी मित्र आहेत. आता कोण मारतंय बाजी आणि येस स्वप्नील मारतोय बाजी, जातोय चेंडू सीमा रेषा पार चौकार. बघूया हा सामना ठरवेल कोण असेल क्वालिफायर मध्ये. एक जण जो विजय होईल तो असेल क्वालिफायर मध्ये आणि जो हरेल त्याला परतावं लागेल मागे. बघूया पुन्हा एकदा स्वप्नील लाला ऑन स्ट्राईकला, राजू गाणेकर पुन्हा एकदा आणि काय तर स्ट्रेट ड्राईव्हचा मारा, जातोय चेंडू सीमारेषा पार चौकार. इस तर सोहम आपण नक्कीच पाहिलं की ज्या प्रकारची फलंदाजी स्वप्नील सकाळपासून करतोय त्याच प्रकारचा इम्पॅक्ट तो या मॅच मध्ये देखील पाडतोय. यस लास्ट मॅच पण त्याने सुंदर फलंदाजी केली, हायेस्ट स्कोर केला या टुर्नामेंटचा. ही ताकद आहे स्वप्नीलची, थोडासा ॲग्रेसिव्ह झालाय म्हणून कदाचित असेल हे. चांगला कमबॅक. आता बघूया दीपू ऑन स्ट्राईकला, दीपू काय करेल. स्वप्नीलने तर त्याचं काम केलंय, आता बघूया दीपू. पण गेल्या सामन्यामध्ये पण आपण पाहिलं की दीपूने देखील दमदार सुरुवात केली होती आणि मोठ्या म्हणजेच या लीग मधल्या सगळ्यात मोठ्या धावा म्हणजे 62 धावा उभ्या केल्या होत्या संघासाठी. आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. येस तर इकडे आता पडतायत लॉट्स. बघूया तर इकडे आता लॉट्स पडतायत. बघूया पहिल्या क्रमांकावर. तर पुन्हा एकदा आपण बोलूया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला सचिन सज्ज होताना पाहायला मिळतोय. इस तर मैत्री टायटन्स या संघाचं नजर असेल स्वप्नीलवर. पुन्हा एकदा चेंडू मारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, जाईल उड्या मारत टोन 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 सीमा रेखा पार. स्वप्नीलच्या बॅट मधनं येतोय दमदार चौकार. देखील स्वप्नीलच्या बॅटमधनं आलेला पॉवरफुल चौकार. ज्या प्रकारची कामगिरी स्वप्नील करत आलाय तेच तशीच कामगिरी तो चालू होते. पुन्हा एकदा चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रात, एक धाव घेतली आहे ते एका धावेने. पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज होते, स्ट्राईक एंडवर पाहायला भेटतोय दीपेश. पुन्हा स्टेप आउट केलंय, चेंडू सरायचा मार. पुन्हा एकदा थोडस गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला भेटला, ती चुकी झाली आणि त्याच चुकीला माफी नाहीये. फुल टोल वसूल करतोय दीपेशच्या बॅट मधनं येतोय दमदार चौकार. होय नक्कीच. बघूया काय होते, कोण मारते बाजू आणि कोण येते क्वालिफायर मध्ये. तर लगेच ह्याच्यानंतर जो नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय अंकित पवार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 धावांवर.
तर आता आपण बघूया नवीन फलंदाज इन झालाय तो अनिकेत पवार. दर्शन 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 तर कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. सुंदर गोलंदाजी आणि काय सुंदर फटका. स्वप्नील याचा निघून जाईल 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन आता पोहोचले 31. 31 धावा ऑन दी बोर्ड. एकतीस धावा झाल्यात. सुंदर फटका. एका धाव्यावर समाधान. धावसंख्या येते आता 32. 32 ऑन द बोर्ड्स. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला वगैरे मिळतोय नवीन फलंदाज जो आलाय अनिकेत पवार. आता तर जो जिंकेल तो असेल क्वालिफायर मध्ये. जो हरेल तो जाईल बाहेर. सुंदर फटका. पुन्हा एकदा स्कूप मारलाय. चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रात. पुन्हा एकदा अनिकेतच्या बॅट मधने येतोय दमदार चौकार. पण बघूया. सुंदर फटका परंतु खराब चेंडू. नो +1. पुन्हा एकदा सुंदर फटका जाईल सीमारेषा पार. 4. तर तुम्हाला काय वाटतं की नक्कीच स्वप्नील ज्या प्रकारची बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा माराय. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील 4 धावा आणि त्याचसोबत स्वप्नीलची दमदार विस्फोटक पारी आपल्याला पाहायला मिळते मैदानावर. तर तुम्हाला काय वाटतं की याच पारीचा मोठा इम्पॅक्ट पडेल का? होय नक्कीच मोठा इम्पॅक्ट पडेल आणि हीच पारी एखादा त्यांना क्वालिफायर पर्यंत नेऊ शकते. पण बघूया काय होते. आणि गोलंदाज कुठेतरी प्रेशर मध्ये आहे. वाईट चेंडू. एकावंतर धाव. एका धावेने धावसंख्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पडते 48 धावांवर. तर पुन्हा एकदा जसं आपण पाहिलं स्वप्नील विस्फोटक फलंदाजी करतोय. त्याचा नक्कीच एक गेमवर वेगळा इम्पॅक्ट पडेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला भेटतो अनिकेत पवार. येस बघूया काय होते. खूप अटीतटीचा सामना. मैत्री फायटर संघाने लगेच तयार राहायचे. आणि काय तर खराब चेंडू. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात 1 धाव. आपण बघू शकता धावसंख्या आता झालंय ती. आणि जातोय चेंडू सीमारेषा पार. चौकार. पुन्हा एकदा 4. सीमारेषा पार. चौकार. तर आपण पाहतोय की स्वप्नीलने फटकेबाजी करायला चालू केली होती. पण त्याचसोबत त्यांच्या संघाला एक धक्का देखील बसला होता. पण त्यानंतर मैदानात एंट्री झाली अनिकेत पवारची. तो सुद्धा आता फटकेबाजी करताना दिसतोय. तर पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोचली ती 61 धावांवर. तर पुन्हा एकदा अंपायरचे 2 हात खुलताना दिसत आहेत. म्हणजेच वाईट चेंडू. आणि त्याचसोबत स्वप्नील यांना डगआउटमध्ये परतावं लागेल.
पुन्हा एकदा चेंडू मारला का वश दिशेने एक धाव घेतली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज सज्जताना पाहायला मिळतोय हरी. बघू शकतात हरिओम काय करतील. सुंदर फटका आणि जाईल सीमारेषा पार. चौकार. सुंदर फलंदाज आपण कालच्या दिवसात पण बघितला, आजच्या दिवसात पण बघा. अप्रतिम परफॉर्मन्स देत आहेत. अनुभवाचे बोल म्हणजेच एक्सपिरियन्स, फक्त आणि फक्त एक्सपिरियन्स. आणि आतापर्यंतचा हायेस्ट स्कोअर झालाय 66. आणि काय तर अनिकेत पवारला सुद्धा परतावं लागते बॅक टू द डगआउट. आणि 67 रन्स झाल्यात आता. 67 रन्स म्हणजेच MPL मैत्री प्रीमियर लीग 2025चा आतापर्यंतचा हायेस्ट स्कोअर आपल्याला बघायला मिळतोय 67. तर पुन्हा एकदा आपल्याला मैदानात एक्सपिरियन्स प्लस एक्सपिरियन्स म्हणजेच राजू जात त्यांना पाहायला भेटत. पुन्हा एकदा चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने घासत लोळत उड्या मारत सीमारेषा पार. हरीच्या बॅटमधनं येतोय दमदार चौकार. सुंदर फलंदाजी चालू आणि काय तर येस जातोय बॉल कॅमेऱ्याला सलामी करायला. आणि धाव संख्या जाऊन पोहोचलंय 73. 73 धावांचं टार्गेट असेल. 73 रन्सचं टार्गेट असेल. बघूया काय होते. तर पुन्हा एकदा आपल्याला मैदानात
पुन्हा एकदा स्कूप मारायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा फटका मारलाय. गॅप शोधली आहे. फटका चाललाय गॅप मध्ये. मिड विकेट क्षेत्रात शुभमच्या बॅट मधने येतोय दमदार चौकार. आणि त्याचसोबत षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 धावांवर. तर लक्ष देखील इकडे खूप मोठं आहे. टार्गेट असेल 73 रन्स. चेंडू कट केला जाईल कव्वाच्या दिशेने. क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गॅप शोधली आहे. गॅप मध्ये मारलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार मिळतील 4 धावा चौकार. पुन्हा एकदा पूल करायचा प्रयत्न होता पण चेंडू देखील काय बॅटच्या मध्ये लागला नाहीये. त्याचसोबत सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटला स्वप्नील यांचा. आणि त्याचसोबत शुभम झालाय रनआउट. तर नवीन फलंदाज मैदानात आलाय शॉन. एकदा पूल मारायचा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन पण चेंडू देखील काही त्याला थोडं समजलं नाहीये. त्याचसोबत निर्धाव चेंडू. स्टेप आउट केलाय. गॅप शोधली आहे. पुन्हा एकदा चेंडू जाईल गॅप मध्ये. शॉनच्या बॅट मधनं सुद्धा येते खणखणीत चौकार. तर तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 धावांवर. पुन्हा एकदा चेंडू फुल केलाय जाईल स्क्वेअर लेग क्षेत्रात मिळतील 4 धावा. पुन्हा एकदा तोच शॉट ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो आपल्याला. त्याचसोबत मिळतील 4 धावा आणि त्याच 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन सरते 41 धावांवर. पुन्हा एकदा स्कूप मारायचा प्रयत्न होता. त्याचसोबत क्षेत्ररक्षक तिकडे तैनात स्वप्नील एक धाव घेतली आहे. स्ट्राईक चेंज झाली. स्ट्राईकवर असेल तर शॉन. पुन्हा एकदा चेंडू मारलाय कव्हरच्या दिशेने जाईल 1 बाउंस सीमारेषा पार मिळेल चौकार. पुन्हा एकदा चेंडू मारलाय ऑनसाइडच्या दिशेने. एक धाव घेतली आहे आणि ते एका धावीचं समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा स्कूप मारलाय. त्याचसोबत चेंडू जाईल सीमारेषा पार मिळतील 4 धावा चौकार. आणि त्याचसोबत विजयी झालाय मैत्री टायटन्स या संघाचा.
कंटिन्यूच आहे 4-4-1 4-4-4-1-1. नाही हा आता याची 2-2 ओव्हर आहे.